तर जो माणूस शिंदेसाहेबाचा होऊ शकत नाही तो माझ्या सांगवी प्रभागाचा काय होईल आणि सांगवीकरांचा काय होईल. त्यासाठी मतदारांनी या गोष्टीवर गांभीर्यानं लक्ष केलं पाहिजे की अशा लोकांना स्पष्ट भाषेमध्ये, आता मला तर कालपासून फोन कार्यकर्त्याची लोकांची येत आहेत की श्यामभाऊ आपल्याला हे मुंबईचं पार्सल मुंबईला वाट लावायचं आहे, तुम्ही निश्चिंत राहा, तुम्ही कुठल्याही टेन्शनमध्ये राहू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आता कोरोनातला विषय असा होता की आम्ही पाहिलेला आहे की सगळ्यात म्हणजे सगळी महामारी होती, आपण सगळे त्याच्यातून गेलेलो आहोत. तर अक्षरशः आम्ही पाहिले की माणसं उपाशी पडलेली होती. तर आम्ही त्या ठिकाणी हे केले की आपल्याला काम केलं पाहिजे. आम्ही सगळे एकत्र आल्याच्या नंतर आम्ही स्वतःनी खिचडी जेवण जे काही बनवता येईल ते बनवायचं आणि त्यांना नेऊन त्या ठिकाणी वाटायचं. तरी हे जे काळ होता हे फारच भयानक होता. या काळात एखादा जर मी मित्र गमावला असता तर ती माझ्यासाठी फार अवघड गोष्ट होती. परंतु आमच्या मित्रपरिवारात याच्यात कुणाला काही झालं नाही, ही ईश्वराची आम्हाला हे आहे. नांदेड महापालिकेची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत. प्रत्येकाची उमेदवारी ठरलेली आहे. एकमेकावर आरोप होत आहेत. प्रत्येक उमेदवार आपल्या सक्षमता आपल्यामध्ये किती आहे हे जाणून देण्यासाठी प्रयत्न करतो आहे आणि निवडणुकीच्या आखाड्यामध्ये एकमेकांविरोधात शक्ती आजमावण्याचे सध्या प्रयत्न शहरात सगळीकडे सुरू आहेत. नमस्कार, मी मुरलीधर हंबर्डे. बोला नांदेडच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. नांदेड महापालिकेच्या पार्श्वभूमीवर आपण वेगवेगळ्या लोकांना या ठिकाणी बोलावतो आहोत. त्यांच्या प्रभागातल्या लोकांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण इथे त्या मान्यवरांना विचारण्याचा प्रयत्न करतो आहोत. या पार्श्वभूमीवर आपण सांगवी प्रभाग क्रमांक 3 येथील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार करुणा भीमराव कोकाटे सांगवीकर यांचे प्रतिनिधी आणि त्यांचे चिरंजीव बालाजी उर्फ श्याम पाटील कोकाटे हे आज आपल्यासोबत आहेत. शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत आणि स्वतः राजकारणामध्ये ॲक्टिव्हली ते सातत्याने काम करत असतात. तर तेथील प्रभागामध्ये नेमक्या कोणत्या अडचणी आहेत, लोकांच्या मनामध्ये कुठले प्रश्न आहेत हे आपण थेट त्यांनाच विचारूयात आणि या महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना आपण बोलतो करूयात. श्याम पाटील, आपलं या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आज निवडणुकीची रणधुमाळी सगळीकडे आपल्याला सुरू झालेली पाहायला मिळते आणि शहरामध्ये सगळीकडे प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने आपली ताकद या ठिकाणी आजमावतो आहे. आपण शिंदे गटाकडून आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे. यापूर्वीही आपण नगरसेवक पदाचा एक टर्म आपण पूर्ण केलेली आहे आणि आत्ता आपला प्रचार कुठल्या टप्प्यावर आहे? प्रचाराच्या पूर्वी सर्वप्रथम मी आपल्या चॅनलमार्फत सांगू इच्छितो की मला मागच्या या टर्ममध्ये आपण पाहिलेलं असेल की जवळपास सर्वच ठिकाणी माझ्या तिकिटावरून वेळोवेळी चर्चा झालेली आहे. सर्वप्रथम मी आमच्या पक्षाचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेसाहेब, त्याचबरोबर आमचे नेते श्रीकांतभाई शिंदेसाहेब, आमच्या नांदेडचे हेमंतभाऊ पाटील साहेब, आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब, बोंडारकर साहेब, गंगाधरराव बडुरेजी, विनय पाटील गिरडे या सर्व मान्यवरांचं मी आपल्यामार्फत सर्वप्रथम धन्यवाद मानतो की आपण एवढ्या अटीतटीच्या जे आमच्या तिकिटासाठी चाललेलं होतं रसिकेज, त्यामध्ये त्यांनी एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला जो पक्षाचं काम करतो त्यांना संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. आणि नंतर आपण पुढच्या आपल्या प्रश्नाकडे येऊया. माझा प्रश्न असा होता की आत्ता निवडणुकीची रणधुमाळी सगळीकडे सुरू झालेली आहे. आपण अनुभवी नगरसेवक आहात. आपल्याला त्याच प्रभागामध्ये आपण पूर्वी या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्या माध्यमातून मला असं विचारायचं की प्रचाराचाही तुम्हाला अनुभव आहे, तिथल्या जनतेचे प्रश्न माहीत आहेत, आपण बरेचसे प्रश्न तिथले सोडवलेले आहेत. तर त्या पार्श्वभूमीवर आत्ता आपला प्रचारात कुठली स्थिती आहे, प्रचाराची कुठल्या स्टेजला आहे? प्रचार करताना मी प्रभागात काम करताना कधीही एक आपल्याला लोकांसमोर प्रचार करायचं किंवा आपल्याला मत मागायचं या उद्देशानं मी काम केलेलं नाही. मागील 10 वर्षापासून ॲक्टिव्हली राजकारणामध्ये मी सक्रिय असल्याकारणानं मला वेगळं काही करण्याची गरज नव्हती. परंतु मागच्या टर्ममध्ये 2017च्या निवडणुकीमध्ये जो माझा विजय झालेला होता, एकदम त्यावेळेसही अशाच पद्धतीनं त्यावेळेसचे शिवसेनेचे नेते आणि आत्ताचे जे भाजपमध्ये आता उमेदवार आहेत यांच्या अपोजमध्ये मला तिकीट देण्यात आलेलं होतं. अशीच सर्वत्र चर्चा होती की श्याम कोकाटेचं अशा मातब्बर उमेदवारासमोर काही टिकाव लागणार नाही. त्या अटीतटीच्या लढतीत देखील मी 1350 मतांनी जवळपास विजयी आम्ही खेचून आणलेली होती. त्यावेळेस आम्ही टिकलो, याही वेळेस आम्ही टिकणारच आहोत. कारण कसं असते की आपण एखादं काम करताना फक्त निवडणूक समोर आहे म्हणून काम आम्ही केलेलं नाही कधी.
सातत्यानं काम करत आलेलो आहोत. माझं सर्वात पहिले काम होतं की मी काय काम केलं हे मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं. त्यासाठी आता प्रचार सुरू झाला, परंतु एक 15 दिवस अगोदरच मी माझ्या पूर्ण प्रभागामध्ये एक फेरी मांडलेली आहे व मागच्या कामात मी काय केलेलं आहे आणि मला एक जनतेशी संवाद साधायचा होता. त्यासोबत मी माझं संवादाचं पत्र व माझ्या मागील काळातील कामाचा कार्य अहवाल मी जनतेच्या प्रत्येक माझ्या मतदाराच्या हातात नेऊन पोहोचवलेला आहे. याच्यामध्ये लोकांनी आमचं म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्वागत केलं. लोकांच्या चेहऱ्यावर लक्षात येत होते की लोक माझ्यासाठी त्यांची काय स्टँड आहे. तर लोक म्हणत होते की येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही आम्हाला काम केलं. वेळोवेळी आम्ही जे कामं केलेले आहेत त्या कामाचे आम्हाला पावती लोकच देत होते. आम्ही तर आता 10 वर्षात केलेली कामं कुणीही लक्षात राहू शकत नाही. आणि माझं मत असं आहे की नगरसेवक म्हणजे फक्त विकास कामं नाही. मी तर माझ्या प्रभागामध्ये जवळपास मागील 20-25 वर्षात म्हणजे माझं मूळतः सांगवी गाव हे ग्रामपंचायत होतं, त्यानंतर महापालिकेमध्ये समाविष्ट झालेलं आहे. तर 1997 पासून 2017पर्यंत जी कामं झालेली नव्हती त्यामध्ये प्रमुख कामं होती. ती कामं मी मागच्या टर्ममध्ये केलेली आहेत. त्यामध्ये माझ्याकडे मी कार्य अहवाल हाच आहे, संवादपत्र. याच्यामध्ये संवाद पण आहे आणि मी केलेल्या कामाचा अहवाल आहे. तर याच्यामध्ये जे काही प्रमुख कामं होती मी केली. त्याच्यानंतर आता जे आमचे लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब, त्यांना नांदेडचा विकास पुरुष म्हणून संबोधलं जातं. नांदेडमध्ये जवळपास 3,500 कोटीची कामं केलेली आहेत. त्यामध्ये त्यांनी देखील माझ्या प्रभागामध्ये भरभरून निधी दिलेला आहे. आज सर्वत्र जे आमचे मुख्य रस्ते असतील, टीनशेड असतील, नालीचे कामं असतील, खूपच आहेत. जवळपास म्हणजे यादी वाचून दाखवायला गेलं तर भरपूर कामं आमच्या प्रभागामध्ये झालेली आहेत. आणि याच विकासाच्या मुद्द्यावर सामाजिक उपक्रमाच्या याच्यावर येणाऱ्या निवडणुकीला मी सामोरे जाणार आहे. तुम्ही म्हणताय की विकास कामं मी भरपूर केलेली आहेत आणि त्या विकास कामांच्या पार्श्वभूमीवर मी निवडणुकीला सामोरे जातो आहे. पण सध्या लोकांमध्ये चर्चा अशी आहे की एका मातब्बर उमेदवाराचं किंवा चर्चित उमेदवाराचं तिकीट कापून तुम्हाला तिकीट देण्यात आलेलं आहे आणि सध्या ते अपक्ष आहेत, मीना पाटील म्हणून. आणि त्यांनी वारंवार आरोप आमदार साहेबांवर केलेले आहेत की माझ्या हक्काचं तिकीट कापलं आणि तुम्हाला देण्यात आलं म्हणून. काय याच्यामागे एकंदरीत पक्षाची भूमिका काय आहे आणि या चर्चेमध्ये किती तथ्य आहे? खरं पाहता ते जेवढ्या पोटतिडकीने हे गोष्टी सांगत आहेत, मला हे पाहून मलासुद्धा आश्चर्य होतं आहे. आणि जो कोणी समाजकार्यामध्ये आहे त्या सगळ्यांनाच ही बाब होत आहे. ते वारंवार त्यांच्या भाषणामध्ये सांगत आहेत, प्रत्येक ठिकाणी सांगत आहेत की मी 6 वर्षापासून या ठिकाणी समाजसेवा करत आहे. 6 महिन्यापासून मी समाजसेवा करत आहे. तर त्यांची बहुतेक समाजसेवेची व्याख्या वेगळी आहे. आज आपण नांदेडमध्ये पाहिलं असेल किंवा प्रत्येक ठिकाणी पाहिलं असेल, लोक 60-60 वर्षापासून समाजसेवेचं काम करत आहेत, परंतु ते कुठेही एवढ्या पोटतिडकीने आणत नाहीत की मी समाजसेवा केली. त्यांची समाजसेवेची व्याख्या वेगळी आहे आणि ती मलाही पटणारी नव्हती आणि नक्कीच आमदार साहेबालाही पटली नाही आणि पक्षश्रेष्ठीलाही त्यांची पटली नाही की समाजसेवा म्हणजे काय असतं. तर समाजसेवा ही त्यांच्याशी पूरक नाही. माझी समाजसेवेची व्याख्या वेगळी आहे. माझी समाजसेवेची व्याख्या ही आहे की आपण लोकांसाठी काम करताना, आता मी जवळपास 2005 पासून म्हणजे गावकरी गणेश मंडळ, आमच्या गावामध्ये एक गाव एक गणपती असायचा, त्यावेळेस लोकांनी मला त्या ठिकाणी गावकरी गणेश मंडळाचा अध्यक्ष केलं आणि त्या ठिकाणून खरं पाहता माझ्या सामाजिक जीवनाची वाटचाल सुरू झाली. म्हणजे 2005 म्हणजे माझं वयवर्ष 17 होतं. 2005 म्हणजे माझं वयवर्ष 17 वर्ष होतं. तेव्हापासून हा काम चालू केलेलं आहे. 2005 पासून 9-10पर्यंत म्हणजे 5 वर्ष मी मंडळाचा अध्यक्ष होतो. यावेळी मी वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत की म्हणजे वृक्षारोपण असेल, रक्तदान शिबिर असेल, छोटे मोठे एखादे प्रबोधनाचे कार्यक्रम असतील, व्यक्त्याला बोलून लोकांचं, युवकांना जागृतीचं काम असेल. त्यासोबत जे त्यावेळेसचा डीजेचा फॅड होता, ह्या डीजे बंद करून आम्ही भजन मंडळीमध्ये भजनाच्या वाजागाजात आम्ही गणपतीचं विसर्जन करणं असेल, नशामुक्ती करण्यासाठी काय करता येईल, हे आमचे आरोग्य शिबिरं राबवणं असतील, हे आम्ही त्या माध्यमातून काम केलेले आहेत. नंतर 7-8मध्ये छावा संघटनेमध्ये मी काम केलं, प्रवेश केला. 7 पासून 2010पर्यंत मी छावा संघटनेमध्ये होतो की त्यावेळेस देखील लोकांवर जे अन्याय व्हायचा, अत्याचार व्हायचा किंवा कुणाचे काही ज्वलंत प्रश्न असतील त्या प्रश्नामध्ये मी लोकांमध्ये जाऊन आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत. बऱ्याच ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत, बऱ्याच ठिकाणी आपण कामं केलेली आहेत. आमच्या युवकांनी रस्त्यावर उतरून त्याच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढलेलो आहोत. ही समाजसेवेचं झालं. त्यानंतर 2012ला ज्या आमच्या प्रभागामध्ये 2012ला हे होतं, त्यावेळेस मी 2010ला काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता आणि 2010, 11, 12 म्हणजे 2 वर्ष मी पक्षाच्या शाखा प्रमुख, प्रभाग प्रमुख याच्यावर काम केलेलं आहे. 2012ला माझी इच्छा होती निवडणुकीला सामोरे जाताना, पण त्यावेळी पक्षश्रेष्ठीने मी सक्षम नसल्या कारणाने ओपन महिलाला जागा असताना देखील ओबीसी महिलेला जागा दिली.
तर त्यावेळी मी मान्य केलं की बुवा ठीक आहे, पक्षामध्ये आपण काही कमी असेल, आपल्याला येणाऱ्या काळात अजून काम करून स्वतःला सिद्ध करण्याचे असेल, तर त्यावेळी मी 2012ला OBC पुरुषासोबत OBC महिलेचा एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून सोबत काम केलेलं आहे. त्यानंतर थोड्याशा मतानं ती सीट गेली. त्यानंतर 12पासून 17पर्यंत पक्षाचं सतत काम केलं. निरंतर समाजात राहिलो, निरंतर लोकात राहिलो, लोकांच्या सुखदुःखात सोबती झालं. त्यावेळेस कुठं मला 2017ला नंबर लागला. परंतु मला त्यांचं आश्चर्य वाटतं की तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं, की मी 6 महिन्यापासून काम करतो आणि मला पक्षानं अन्याय केला. बरं, पक्षानं अन्याय केला तर म्हणजे काम काय केलं त्यांनी, लोकांना दाखवावं की एखाद्या त्यांनी कुठं रस्ता मंजूर करून रस्त्याचं काम केलेलं आहे, कुठं एखाद्या ठिकाणी फार मोठं कोणते गोरगरिबाचे लग्न लावलेले आहेत, कुठं काही त्यांनी म्हणजे केलं आहे काय, समाजसेवा म्हणजे काय, त्यांची डेफिनेशन मला असं वाटते की एखादं म्हणजे पोस्टरबाजी, बॅनरबाजी, समोर कॅमेरा ठेवणं आणि प्रत्येक गोष्टीच्या समोर कॅमेरा, ही त्यांची समाजसेवा नाही, ही त्यांच्या भविष्यासाठी त्यांनी एक स्क्रिप्ट तयार करून, एक प्लॅनिंग तयार करून, जसं एखाद्या माणूस व्यवसायात उतरताना इन्व्हेस्टमेंट करतं, तसं त्यांचा हे इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे की येणाऱ्या भविष्यामध्ये त्यांची अपेक्षा मोठी आहे. ते वारंवार जे आमच्या म्हणजे लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर साहेबांवर वारंवार टीका करत आहेत, त्या उद्देशानं मला लक्षात येते की त्यांचं भविष्यातलं प्लॅनिंग आहे. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की हे अशा गोष्टी लोकांना पटत नाहीत, होत नाहीत. कुणाच्या तरी सांगण्यावरून आपण जर या ठिकाणी येऊन अशा गोष्टी करत असाल तर नक्कीच हे आपल्यासाठी चांगल्या होणार नाहीत. आता मागच्या टाईममध्ये जे बालाजीराव कल्याणकर साहेबासोबत जे प्रकार झाले, असेच काही पैसेवाले लोक आले, त्यांनी आमदार कल्याणकर साहेबांना पाडण्यासाठी वेगवेगळे षडयंत्र रचली, पैशाचा उहापोह केला. परंतु शेवटी लोक नागरिक आहेत, लोक आपण समजता तेवढी मूर्ख नाही आहेत. लोकांना सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत. जरी बोलून दाखवत नसतील तरी लोकांना सर्व गोष्टी कळतात की कोण काम करते, कोण कामाचा आव करते आणि कोण बॅनरबाजी, पोस्टरबाजी करून आपलं हेतू साध्य करत आहे. तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच माझ्या प्रभागातील नागरिक सुज्ञ आहेत. जरी समजा त्यांनी जो प्रभाग निवडलेला आहे, त्यांच्या असं लक्षात आलं असेल की या ठिकाणची लोक गोरगरीब आहेत, कष्टकरी आहेत, यांना काय मी एखाद्या पैशाचे आमिष दाखवून विकत घेऊ शकतो. परंतु मी ठामपणे या ठिकाणी आपल्यामार्फत सांगू शकतो की माझ्या प्रभागातील नागरिक हे जरी गरीब असतील, जरी कष्टकरी असतील, तरी हे स्वाभिमानी आहेत. हे भारतीय लोकशाहीवर विचार ठेवणारे आहेत. यांना भांडवलशाही अशा लोकांना त्यांचा जागा दाखवून देतील, त्यांना धडा शिकवल्याशिवाय हे लोक राहणार नाहीत. निश्चित आत्ता अपक्ष उमेदवार असलेल्या मिनल पाटील आणि त्यांचे पती गजानन पाटील आणि त्यांच्या टीमने तुमच्यावर वारंवार आरोप केलेला आहे की ते किती सक्षम होते, तुम्ही त्या तिकिटासाठी योग्य नव्हतात. पण त्यासोबत अशी एक चर्चा आहे की आमदार बालाजीराव कल्याणकर यांचं तुमच्यावर विशेष प्रेम आहे, असंही लोकांमधून एक चर्चा आहे. या विधानामागे कितपत सत्यता आहे किंवा लोकांच्या या जनभावनेकडे तुम्ही कसं पाहता? नक्कीच म्हणजे आता काय की ते काय आरोप करतायत, त्यांना काय पाहिजे त्यांचं त्यांनी म्हणजे केलेलं आहे. आता याच्यात सांगायची गोष्ट की मी त्या मूळचा गावचा आहे. सांगवीमध्ये माझा जन्म झालेला आहे. माझ्या अनेक पिढ्या सांगवीत राहिलेल्या आहेत. भूमिपुत्र. मुळात जे सांगवी गाव आहे त्याला कोकाटे सांगवी म्हणून ओळखलं जातं. आणि आज असं नाही की फक्त कोकाटे म्हणून, आज सांगवीत राहणारा प्रत्येक नागरिक म्हणजे जे असेल आमच्या सर्व समाजाची, हे सांगवी आमची आहे. जर आज ज्या आता मिनल पाटलाचं तुम्ही नाव घेत आहे, त्यांचं स्वतःचं मतदान त्या प्रभागात नाही, त्यांच्या पतीचं नाही. त्यांचा सांगवीशी कुठेही या 4 महिन्या अगोदर त्यांचा आणि सांगवीचा कुठलाच काडीचा संबंध नाही. परंतु त्यांनी सांगवी निवडून आज त्या ठिकाणी 4 महिन्यापासून फक्त बॅनरबाजी, पोस्टरबाजी आणि पेड माणसं, आज एकही माणूस त्यांचा कार्यकर्ता म्हणजे असा हे नाही आहे. पेड माणसं, त्याचबरोबर काही जी लोकं आता असतात जी की स्वार्थापोटी स्वतःच्या खिशे भरण्यासाठी सगळे आलेली त्यांच्यासमोरचे आहेत आणि त्यामार्फत ते काम करत आहेत. तर आमदार कल्याणकर साहेबांच्याकडे माझ्याकडे विशेष प्रेम असण्याचं कारण की मीही त्यांच्या पावलावर ठेवूनच, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच मी शिवसेनेत आलेला आहे. कारण आमचा उद्देश हा पैसा कमवणं किंवा कुठल्या गोष्टी नाही आहेत. आमचा उद्देश आहे की आमच्या हातून लोकांचं काम झालं पाहिजे. जे लोक आपल्या घरी येतात त्यांच्या आपण हाकेला ओ दिली पाहिजे, आपण काम केलं पाहिजे. आज मागील त्यांच्या 1.5 वर्षापासून त्यांनी मला पाहत आहेत की निवडणुकीच्या अगोदर माझी काम करण्याची पद्धत असेल, मी केलेली असेल, माझ्या प्रभागातून मी जवळपास 7,000 मतदान त्यांना मिळवून दिलेलं आहे. आणि रात्रंदिवस जसं की माझी स्वतःची निवडणूक आहे त्याप्रमाणे मी त्यांच्या काम केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी माझ्यावर शहर प्रमुखाची जबाबदारी सोपवल्यानंतर मी शहरामध्ये शिवसेना वाढवण्यासाठी, प्रभागात शिवसेना वाढवण्यासाठी खूप काम केलेलं आहे. मी स्वतःला झोकून देऊन काम केलेलं आहे. मी कार्यकर्ता म्हणजे मुळात माझा छावाचा पिंड आहे. आम्ही काय म्हणजे कुठला असा उद्देश, राजकीय हेतू ठेवून म्हणजे किंवा मला नगरसेवक व्हायचं म्हणून या क्षेत्रात आलेलो नव्हतो. अनावधानानं आम्ही राजकारणात आलेले आहेत. परंतु मुळात आमचा पिंड समाजकारणाचा आहे. आम्हाला समाजसेवेची आवड आहे आणि ते करत करत
नंतर आम्ही राजकारणात आलो. परंतु ह्या मॅडम आल्या आणि लगेच मला नगरसेवक व्हायचे, माझा त्या पदावर दावा आहे. यांनी समाजसेवा करावी ना, समाजसेवा करण्यासाठी पद प्रतिष्ठाच पाहिजे असं नाही, त्यांनी 4-5 वर्ष करावं. येणाऱ्या काळात जर जनतेला खरंच वाटलं, आणि मलासुद्धा प्रामाणिकपणे सांगतो आहे की मला जर वाटलं तर मी सुद्धा माघार घ्यायला तयार आहे. कारण एखादा माणूस काम करत असेल, परंतु जे काही गोष्टी लोकशाहीला पूरक नाहीत. आता आमची बोलते वेळेस नेहमीच माझा उद्देश असतो की आम्ही जो कोणी सामाजिक चळवळीतून आलेला माणूस आहे, तो जे काही समाजात चुकीचं होतं त्यावर बोट ठेवणार, ते म्हणजे ठेवणं आपलं काम आहे. काय होईल परिणामाची चिंता मी करणाऱ्यामधला नाही, किंवा माझं पद आहे, मी काय म्हणजे त्या पदासाठी स्वतःला हे मानत नाही. आलं नाही आलं, मला लोकांची सेवा करण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. आणि जोपर्यंत सांगवी प्रभागाचे लोक माझ्यासोबत आहेत, माझा मित्रपरिवार माझ्यासोबत आहे, त्यावेळी अशा मी कितीतरी आव्हानाला पुरून उरू शकतो, असा मला माझ्यावर ठाम विश्वास आहे. आत्ता तुम्ही स्वतःबद्दलचा विश्वास इतक्या मोठ्या पद्धतीने छान पद्धतीने व्यक्त करताय आणि मला खात्री आहे आणि माझ्या पक्षाला खात्री आहे की मी निवडून येईल आणि पक्षाचं माझ्यावर विशेष प्रेम आहे, आमदार कल्याणकरांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे, असंही तुम्ही या ठिकाणी म्हणालात. पण आत्ता गेल्या 1-2-4 दिवसामध्ये चर्चा होते आहे, माध्यमांवरही त्याच्या बऱ्याचशा चर्चा झाल्या की बाजूच्या तालुक्यातले एक मोठे नेतृत्व अपक्ष उमेदवार असलेले तुमच्या विरोधामध्ये त्यांना मदत करतायत, किंवा अगदी स्पष्टच सांगायचं असेल नाव घेऊन तर हदगावचे उमेदवार बाबूरावजी कोळीकर जे आहेत ते मिनल पाटील यांना अपक्ष असूनही पक्षाच्या मर्जीच्या बाहेर जाऊन किंवा पक्षाच्या एका नियमाच्या बाहेर जाऊन त्यांना मदत करतायत, अशा चर्चा उमटल्या होत्या. यात कितपत तथ्य आहे, आणि जर त्यामध्ये तथ्य असेल तर ही पक्षीय शिस्त मोडणं नाही का? खरं पाहता ते आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, एका मतदारसंघाचं आमदार म्हणून लोक प्रतिनिधित्व करतात. लाखो लोकांनी म्हणजे त्यांना अनेक लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना दिलेली आहे. माझ्या मते कोळीकर साहेब हे तळागाळातील कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. परंतु एक आपण हे माहीत असेल तुम्हाला, आतल्या आणि बाहेरच्याची गोष्ट. एकदा का माणूस एका ट्रेनमध्ये शिरला की तो आतला होऊन जातो, बाहेरच्या माणसाला बाहेर लोटण्याचे आहे. आज ज्या माणसाला शेतकरी पुत्र म्हणून निवडून दिलं, ज्या लोकांनी निवडून देताना त्यांना एक जनसामान्यातलं माणूस कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं, मी स्पष्टच बोलायचं झालं तर मी सांगू इच्छितो की कोळीकर साहेबाचं कुठंतरी चुकते. आज पक्षानं तुम्हाला पक्ष वाढवण्यासाठी पद दिलेलं आहे, उमेदवारी दिलेली आहे. तुम्ही कार्यकर्त्याला जपलं पाहिजे, पक्षाला जपलं पाहिजे. परंतु कोळीकर साहेबाकडून ही चूक होत आहे. आजही आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी त्यांच्या गाड्या पाहत आहेत, तासनतास ते त्यांच्या ऑफिसला बसलेले आहेत. ठीक आहे, जोपर्यंत उमेदवारी निश्चित होत नाही तोपर्यंत आपण सहकार्य केलं, तो मी पण समजू शकतो की आपण त्याच्या उमेदवारीसाठी सहकार्य केलात. परंतु आज मला माझ्या मातोश्रीला उमेदवारी दाखल झालेली असताना देखील आपण त्यांना मनुष्यबळ पुरवत आहात, आपण त्यांना मार्गदर्शन म्हणजे त्यांच्यासोबत तुमच्या तासनतास बैठका होत आहेत. तर यासाठी मी आमच्या आमदार महोदयाकडे मी तशी तक्रार केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये पक्षाकडून नक्कीच त्यावर काहीतरी मार्ग दाखवतील किंवा माझ्यावर काहीतरी म्हणजे त्यांना तसं काही सूचना देतील किंवा काहीतरी कारवाई होईल अशी मला अपेक्षित आहे. मी तशा सूचना केलेल्या आहेत. त्यावर काही निर्णय घेईल किंवा कार्यवाही करेल असं तुम्हाला वाटतं का, किंवा स्थानिकचं नेतृत्व त्यांच्या विरोधात जाईल किंवा त्यांना काही म्हणेल किंवा पक्ष त्यांना काही कानपिचक्या देईल असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच विश्वास आहे. कारण जे आमचे नेते आहेत एकनाथभाई शिंदे आणि श्रीकांत शिंदे साहेब यांनी नक्कीच कार्यकर्त्याला न्याय दिलेला आहे. आपण माझ्या तिकिटावरूनच जो विषय काढला त्याच्यावरून लक्षात घ्या की कालच्याच प्रेस मिटिंगमध्ये आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. ते जे आज प्रभागामध्ये आव्हानात आहेत की आम्ही श्रीकांत शिंदे साहेबाच्या निकटवर्ती आहोत, आम्ही त्यांच्या असं आहोत, तर त्यांनी स्पष्ट आपलं बालाजीराव कल्याणकर साहेबांनी सांगितलेलं आहे की मला कुठलाही श्रीकांत शिंदे साहेबाचा मला फोन आलेला नाही. आपण माझा फोन चेक करू शकता, जे काही रेकॉर्ड आहे ते देखील मागू शकता की त्यांनी मला कुठल्याही सूचना दिलेल्या नाहीत. आणि ते पण प्रभागामध्ये आज पाहतोय की आपण रोज एक काहीतरी नवीन ट्विट करायचं किंवा नवीन एक गोष्ट पेरायची की मला त्यांच्या साहेबाकडून आदेश आला, मला लढा म्हणून सांगितलं आहे, मला हे करून सांगितलं आहे. कोणताही माणूस जो आज एकनाथ शिंदे साहेबांना आपण पाहतो की ते कार्यकर्ता आजही स्वतःला म्हणून घेतात की मी कार्यकर्ता आहे, ते एका कार्यकर्त्यावर अन्याय करतील असं मला ठाम विश्वास आहे. ते अन्याय करणाऱ्यामधले नाहीत. त्यांनी यांना तिकीट मागे घेण्यासाठी देखील सूचना केली, परंतु त्यांनी तिकीट घेतलं नाही. यावरूनच कळते की हे माणूस किती स्वतःसाठी स्वार्थी प्रवृत्तीने वागत आहेत. यांना समाजसेवेचं, यांना पक्षाचं, पक्षनिष्ठेचं यांना कुठलंच काही घेणं देणं नाही. यांना फक्त यांचं ध्येय गाठायचं आहे, यांना फक्त यांचं एम दिसत आहे. त्यासाठी हे आज एक मला सांगा की जे माणूस यांना आज यांनी वारंवार सांगतात की शिंदे साहेबांनी यांना मोठं केलं,
तर जो माणूस शिंदेसाहेबाचा होऊ शकत नाही तो माझ्या सांगवी प्रभागाचा काय होईल आणि सांगवीकरांचा काय होईल. त्यासाठी मतदारांनी या गोष्टीवर गांभीर्यानं लक्ष केलं पाहिजे की अशा लोकांना स्पष्ट भाषेमध्ये, आता मला तर कालपासून फोन कार्यकर्त्याची लोकांची येत आहेत की श्यामभाऊ आपल्याला हे मुंबईचं पार्सल मुंबईला वाट लावायचं आहे, तुम्ही निश्चिंत राहा, तुम्ही विदा कुठल्याही टेन्शनमध्ये राहू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. तर ठाम आहे, येणाऱ्या वेळेमध्ये आहेच, आता 15 तारखेमध्ये आम्ही दाखवून देऊ. तर तुमच्या पक्षामध्ये जो अंतर्गत कलह चालू आहे आत्ता आमदार कोळीकरांच्या माध्यमातून तुम्ही जो सांगतायत की एक वाक्यता नाही, हे तर स्पष्ट आहे, दिसतं आहे, ते तुम्ही ते कबूल केलेलं आहे, अगदी पक्षाच्या तुमच्या नेत्यांनी कबूल केलेलं आहे. पण राज्य पातळीवर भारतीय जनता पक्ष आणि शिंदेसेना किंवा शिवसेना शिंदे गट यांचा अलायन्स असताना सुद्धा नांदेडमध्ये एक वेगळं नाट्य आम्हाला पाहायला मिळालं. नुकताच भारतीय जनता पक्षाने आपला जाहीरनामा या ठिकाणी लोकार्पण त्याचं केलं आणि आपला संकल्पनामा जो होता, संकल्पपत्र होतं, ते लोकांच्या पुढं आणलेलं आहे. आणि ज्यावेळी हे संकल्पनामा होता, खूप मोठा कार्यक्रम करून त्यांनी पुढं आणलं आणि जो जनतेच्या हातात ज्यावेळी पडला त्यावर तुमच्या पक्षाचे नेते आणि आमदार बालाजीराव कल्याणकर हे असं म्हणाले की यामध्ये माझ्या निधीतून झालेल्या किंवा माझ्या मार्फत झालेल्या कामांचा बराचसा समावेश त्यामध्ये आहे आणि माझी कामं जी विकास कामं आहेत ते भारतीय जनता पक्षाने पळवलेली आहेत असं ते म्हणाले. आणि भारतीय जनता पक्षाला हा प्रश्न ज्यावेळी पत्रकारांनी विचारला त्यावेळी माजी मंत्री डी पी सावंत साहेब यांनी हा आरोप फेटाळून लावला भारतीय जनता पक्षाकडून. याकडे कसं पाहता तुम्ही? नाही, आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब यांच्या मार्फत नांदेड उत्तरचा जो विकास झालेला आहे तो शाश्वत सत्य आहे. ते प्रत्येक नांदेडमधल्या प्रत्येक नागरिकांना मान्य करावंच लागेल. कारण नांदेडची उत्तरची जी अवस्था होती, आज आपण जिथे जाल तिथं आमदार साहेबाचे बोर्ड दिसतील, जो रस्ता पाहाल, जे हे पाहाल ते प्रत्येक ठिकाणी. आताच मी आमदार डी पी सावंत साहेब यांची ती बातमी ऐकली, ती माझ्या सांगवी प्रभागातच होती. तो ज्या शेडखाली ते जे साहेब उभं होते ते शेड देखील आमदार बालाजीराव कल्याणकर साहेबांनीच दिलेलं होतं. तर जे सत्य आहे ते मान्य करायला हवं आणि ती येणाऱ्या काळामध्ये कामं लोकांना सर्व माहीत आहेत की कुठले कामं केलेली आहेत आणि कुठली कामं केलेली नाहीत. तर माझा एक आता शहर प्रमुख म्हणून मी ते सांगू इच्छितो की बी जे पीने आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब यांना टार्गेट करणं सोडून मैत्रीपूर्ण ज्या पद्धतीनं आपल्याला लढता येईल त्या पद्धतीने लढा. खोटं बोलून, रेटून बोलून काही साध्य होणार नाही. नागरिकांना आपण मूर्खात काढणं सोडलं पाहिजे. नागरिक सुज्ञ आहेत, नागरिकांना सर्व गोष्टी कळतात. आपण प्रत्येक गोष्टीला जर माझं ते माझं व तुझं तेही माझं जर म्हटलात तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच भाजपाचं यामध्ये नुकसान होणार आहे व शिवसेनेला लोक भरभरून प्रतिसाद देणार आहेत. तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या त्यांनी जो संकल्पपत्रामध्ये तुमच्या कामांचा समावेश केलेला आहे ते आरोप तुम्ही फेटाळताय किंवा तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी कायम घराणेशाहीवर एक घणाघात घातलेला आहे किंवा घराणेशाही नको आहे असं ते कायम म्हणतात. माझ्या मते तुम्ही त्याच भूमिकेत असाल. पण नांदेडच्या महापालिकेचं चित्र पाहत असताना नांदेडच्या तुमच्या पक्षाच्या आमदारांनी आपल्या पुत्रालाच महापालिकेचं तिकीट दिलेलं आहे आणि त्यांनाही प्रचंड तिथे विरोध झालेला आहे. ते बाकी एक माजी नगरसेवक आणि मिनल पाटील यांनी सुद्धा आरोप केलेला आहे की घराणेशाहीला विरोध करणाऱ्या आमदारांनी आपल्याच पुत्राला तिकीट देऊन पुन्हा घराणेशाही पुढे चालू ठेवलेली आहे. याबद्दल काय सांगाल? असं काय, हे उदाहरण आपल्या नांदेडमध्ये किंवा कुठे झालं तर पहिलं उदाहरण नाही. चलाकडे आता कुणच केलं नाही आणि आमदार साहेबांनीच पहिल्यांदा केलं अशातला विषय नाही. त्या ठिकाणी मला ठाम विश्वास आहे की आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब पुण्या कार्यकर्त्यावर अन्याय करणारे नेते नाही आहेत. नक्कीच लोकांतून त्यांची मागणी झालेली असावी, लोकांचा त्यांच्यावर विश्वास असेल व युवा नेतृत्व ते कार्य करतच आलेले आहेत. मी पाहतो, स्वतः पाहत आलेलं आहे की मागच्या अनेक वर्षापासून ते समाजकार्यामध्ये सक्रिय आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून ते लोकांमध्ये आहेत. तर लोकांनी युवा नेत्याला संधी दिलेली आहे. आपण पाहतो की एकमेव नेता नाही, नांदेडमध्ये आज पाहिलं तर अनेक असे आहेत की मुलगा आणि वडील दोघं देखील नगरसेवकासाठी उभे आहेत. प्रत्येकानेच आपल्या समोरच्या पिढीला या ठिकाणी समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. एक काळ असतो, त्या काळाच्या नंतर समोरच्याला येतं आहे. आता आपण भोकर मतदारसंघामध्ये पण पहा, आज तिसरा पिढी आमदार आहे. म्हणजे असं त्यांनी केलं म्हणजे ते चुकीचं आणि इतरांनी केलं ते चांगलं, ही मानसिकता कुठंतरी चुकीची आहे. आपणही स्वीकारलं पाहिजे की एखादं काम करणारा माणूस पुढे येत असेल आणि त्याच्यात ते कट्स असतील तर नक्कीच त्याला न्याय देणं साहजिक आहे, दिलं पाहिजे. नाही दुसऱ्या तिथल्या कुठल्या तरुणावर अन्याय झाला असं तुम्हाला वाटतं का? नाही, माझ्या तर याच्यामध्ये की दुसरी मागणीच नव्हती. एक तर होतं, त्यांना मी जवळून पाहिलेलं आहे, मी त्याचा साक्षीदार आहे की बऱ्याच कार्यकर्त्यांची मागणी अशी होती की त्यांच्या बंधूला देखील 4मधून उभं करा. प्रभाग क्रमांक 4मध्ये भरपूर विकासाची कामं केलेली आहेत. आमदार साहेबाचं काम तिथं आहे. तर 4मध्ये
एकनाथराव कल्याणकर यांना निवडणूकसाठी उभं राहा असा 4 मधल्या कार्यकर्त्याचा आग्रह होता. परंतु आमदार साहेब म्हटले ठीक आहे, कल्याणकर त्यांना एकनाथरावला विचारलं. त्यावेळेस एकनाथराव स्पष्ट म्हणले की जर मी त्या ठिकाणी उभं राहिलं तर हाच विषय समोर येईल की आपल्या घरातले माणसं पुढे करत आहेत. तर त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट नकार दिला व आमदार साहेब पण म्हटले की नाही, उभं राहायला जमणार नाही, आपण एखाद्या कार्यकर्त्याला न्याय देऊ. त्या ठिकाणी मनमित सिंग कुंजीवाले, जो की शहर प्रमुख, आपलं युवा सेनेचा शहर प्रमुख होता आणि अतिशय नौका उमदं नेतृत्व असणारा नेता आहे, कार्यकर्ता आहे, त्याला त्या ठिकाणी न्याय दिलेला आहे. आता तुम्ही त्याच प्रभागातला विषय काढला तर तुम्हाला सांगतो, कारण मी शहर प्रमुख असल्यामुळं शहरातल्या बऱ्याच तिकीट वाटपाच्या देखता मी जवळून सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आमदार साहेबाच्या याच्यामध्येच ओपन महिलेसाठी एक जे तिकीट दिलेलं आहे त्यांचं चव्हाण म्हणून जे आहे, ते पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता आहे आणि तो स्वतः एक ऑटो ड्रायव्हर आहे. मुलांना शाळेमध्ये ने आण करण्याचं काम करतो. अशा माणसाला त्या ठिकाणी त्यांनी न्याय दिलेला आहे. त्या ठिकाणी अनेक लोक होती, मातब्बर होती, हे होती, परंतु कार्यकर्त्याला न्याय देणारा माणूस म्हणून बालाजीराव कल्याणकर साहेब हे होते. मी स्पष्टपणे या ठिकाणी सांगू शकतो की माझ्या तिकिटासाठी जेवढा आमदार बालाजीराव कल्याणकर साहेबांनी पाठपुरावा केला व ते तिकीट खेचून आणलं, तेवढं नांदेडमधला एकही नेता नाही की तो एवढा कार्यकर्त्यासाठी झटणारा आणि त्यांची कार्यकर्त्याची बाजू लावून धरणार आहे. मग असे तरुणांचा प्रश्न आपण आत्ता बोलताना चर्चेला, आणि तुम्ही सुद्धा अनेक चळवळीच्या माध्यमातून राजकारणाकडे वळलेले आहात, कारण सामाजिक चळवळीमध्ये आपण होतात हे आम्हाला सगळ्यांना सर्वश्रुत आहे. आणि त्यानंतर आपण स्वतः 2 विषयामध्ये MA आहात, एक पॉलिटिकल सायन्स आणि सोशॉलॉजी, स्वतः MBA सुद्धा आहात आपण. म्हणजे बऱ्यापैकी तरुणांमध्ये आपण राहिलेल्या तरुणांच्या प्रश्नांची जाणीव आपल्याला त्या माध्यमातून आहे. तुमचा प्रभाग जो आहे तो नांदेड शहराशी अत्यंत लगतचा आहे. सांगवी आणि नांदेड हे 2 वेगळे आहेत असं वाटत नाही. जर तरुणांच्या बाबतीत विचार केला तर रोजगाराचा प्रश्न फार मोठा आहे. नांदेड शहरामध्ये म्हणाव्या तशा तरुणांना रोजगाराच्या संधी आजवर उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. पडेल ते काम इथला तरुण करतो आहे, किंवा एखाद्या तरुणाच्या हातामध्ये जर वेगळी डिग्री असेल, तर कौशल्य असेल, तर त्या कामासाठी पुणे किंवा मुंबईला त्याला जावं लागतं. तुमच्या पक्षाचा येणाऱ्या काळामध्ये काही महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प आहे का? किंवा तुम्ही ज्या प्रभागाचं नेतृत्व करताय तो नांदेडशी आणि शहराशी जोडला गेलेला आहे, तिथल्या तरुणांच्या हाताला काही काम देण्यासंबंधी भविष्यात काही तुमची योजना आहे का? सर्वप्रथम मी तर म्हणजे हे सांगेल की आपल्याला, मी एक नगरसेवकासाठी निवडणूक लढवतो आणि नगरसेवकांच्या याच्यासाठी पक्षाची बाजू मांडण्यासाठी आमचे आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब हे नक्कीच त्यावर तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे त्याला उत्तर देऊ शकतील. कारण त्यांनी आता मागच्याच आपल्या 1-2 त्यांनी मुलाखतीमध्ये देखील सांगितलेलं आहे की शासनाच्या जे काही मोठ्या योजना आहेत ते नांदेडमध्ये आणण्यासाठी ते काम करत आहेत. त्यावेळेस कारण त्यांनी सांगितलेलं आहे, पहिल्यांदा मतदारसंघामध्ये मी रस्ता, नाली, त्याच्यानंतर जे बेसिक सुविधा होत्या त्या त्यांनी पुरवलेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ते आता असे काही मोठे प्रोजेक्ट आणून युवकांना रोजगार देण्यासाठी प्रयत्नशील राहतात. त्याचबरोबर मी सांगू इच्छितो की त्यांच्या ज्या पत्नी आहेत सौ संध्याताई कल्याणकर, हे त्यांच्या प्रतिष्ठानमार्फत अनेक अशा काही बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांना उद्योग दिलेले आहेत, कामं दिलेली आहेत. त्याचबरोबर त्यांच्या बँकेच्या मार्फत देखील अनेक रोजगार उपलब्ध झालेले आहेत. तर मी माझ्यापुरता विषय सांगतो की आता हे तर त्यांचा विषय आहे, माझ्यापुरतं सांगते. मागच्या काळामध्ये मी अनेक युवकांना अनेक महामंडळाच्या मार्फत निधी म्हणजे कर्ज मिळवून दिलेलं आहे. त्यामार्फत ते युवक स्टँड पण झालेले आहेत. येणाऱ्या काळात पण आता माझ्याकडे जे आहेत, एक महामेळावा घेण्याचा माझा हे आहे, हेतू आहे की आपण महामेळावा घ्यावा. अनेक युवकांना माहीतच नाही की आपल्याला कर्ज कसं मिळवायचं, सबसिडी कुठं मिळते, आपल्याला कुठं करायचं. तर माझ्याकडे जो येणारा वर्ग आहे, मी त्यांना नेहमी गाईड करत असतो. योग्य ठिकाणी आपला जिल्हा उद्योग केंद्रामार्फत, त्याच्यानंतर पंतप्रधान याच्यामार्फत, PMEGP मार्फत, CMEGP मार्फत अनेक युवकांना मी मार्गदर्शन करतो. त्याचबरोबर त्यांना तिथे जी काही मदत लागेल ती मी व्यक्तिशः मदत करत असतो. या ठिकाणाहून अनेक युवक त्यामध्ये म्हणजे स्वतःचा उद्योग उभारत आहेत व काम करत आहेत. आपण म्हणताय ते बरोबर आहे. आणि ही गोष्ट या ठिकाणी निश्चित अधोरेखित करावी लागेल की महापालिकेच्या निवडणुकांमध्ये सांगवी प्रभाग क्रमांक 3 हा चर्चित असा प्रभाग राहिलेला आहे. मागच्या निवडणुकांसाठीही चर्चित होता, याही वेळी थोडासा चर्चेत आणि विशेष महत्त्व आलेला असा हा प्रभाग आहे. आणि या प्रभागामध्ये तुमच्या विरोधामध्ये तुमच्याच पक्षातल्या उमेदवाराचं अपक्ष म्हणून एक मोठं आव्हान तुमच्यासमोर आहे. आणि अशी चर्चासुद्धा आहे सध्या की त्यांचं आव्हान मोठं याच्यासाठी आहे की त्यांची यंत्रणा मोठी आहे, त्यांच्याकडे सगळ्या गोष्टींची जय्यत तयारी आहे. आणि गेल्या 8 महिन्यांचं समाजसेवेचं तुम्ही एक मिश्किलपणे ज्यांचा उल्लेख केला, ते गेल्या 8 महिन्यापासून ते यंत्रणा या ठिकाणी राबवत आहेत. तुम्हाला वाटतं का त्यांचं आव्हान खूप तगडं आणि तुल्यबळ तुमच्यासमोर आहे? नक्कीच नाही. कारण मला काय म्हणायचं आहे की मुळात ते काय,
प्रत्येक गोष्टचं खोटं टिकत नाही. त्यांची एंट्रीच सांगवीमध्ये झाली 1 ऑगस्टला. अण्णाभाऊ साठे जयंतीच्या दिवशी त्यांनी पहिलं पाऊल सांगवीमध्ये ठेवलं. आणि 5 महिन्यामध्ये त्यांनी जे काय केलेलं आहे ते सगळी बॅनरबाजी, पोस्टरबाजी किंवा जे काही असेल, त्याच्यातून नक्कीच ते माझ्यासाठी प्रबळ दावेदार नाहीत किंवा माझ्यासाठी त्यांचं आव्हान नाही. मी तर असं सांगेल आज तुम्हाला तुमच्या माध्यमातून स्पष्ट, की माझी लढत त्यांच्याशी नाहीच. माझी लढत ही BJP सोबत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही दोघंच असाल आणि त्या 3 नंबरला असतील. त्याचं कारण असं सांगू शकतो मी तुम्हाला, की मागे जे काही पार्टीकडून सर्वे झाले, प्रत्येक पार्टीनं सर्वे केले, त्या सर्वेमध्ये श्याम कोकाटे 1 नंबरलाच होता. आणि मी सुद्धा सांगतो, की यावेळेसची निवडणूक ही मला पुरुषातूनच लढायची होती. परंतु प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो, की त्याला सहज साधं काही नको असतं. ते काय माझं असं आहे, की माणुसकीच्या शत्रुसंगी युद्ध आपले सुरू, जिंकू किंवा मरू. जे काही होईल ते होईल पाहायचे. परंतु मला यावेळेस जे काही आज लोकशाहीवर त्यांनी घाला घालण्याचं काम केलेलं आहे, आपण भारतीय राज्यघटनेने लोकशाही संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. त्या शासन पद्धतीमध्ये अनेक शासन पद्धती आहेत, वेगवेगळ्या देशामध्ये होत्या किंवा आहेत. त्यामध्ये भांडवलशाही असेल, हुकुमशाही असेल, राजेशाही असेल. तर आपण संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. संसदीय शासन पद्धतीमध्ये कुणीतरी म्हणजे प्रत्येकाला ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे, ही काय फार मोठी निवडणूक नाही. म्हणजे तुम्ही जे म्हणताय ना, यंत्रणा आहे, कार्यकर्त्याकडून मतदान मिळतं आणि पेड माणसाकडून जी यंत्रणा म्हणताय ना तुम्ही, हे सगळे पेड आहेत. एकही माणूस बिनपगारी नाही. पगारी माणसाकडून काम होतं. त्याने एखादी बिल्डिंग बांधावं, एखादा रस्ता बांधावा, एखादा कारखाना उभं राहावं. परंतु या पेड माणसाकडून मतात कन्वर्ट होईल हे शक्य नाही. आणि ते जे काही समजतात ना, सांगवीच्या लोकांना एक वेड्यात काढण्याचा त्यांचा कार्यक्रम चालू आहे, हे साफ चूक आहे. येणाऱ्या काळामध्ये सुजाण नागरिक, कष्टकरी, माझे मायबाप हे माझ्यासोबत आहेत. मला अनेकांचे फोन आलेत, की श्यामभाऊ तुम्ही भिवू नका, हे मुंबईचं पार्सल आधीच सांगितले, मुंबईचं पार्सल आपल्याला मुंबईला पाठवायचे. त्यासाठी मी निश्चिंत आहे. त्यांचं तगडं वगैरे आव्हान काही नाही आणि त्यांना त्यांची जागा माझे सर्व मतदार येणाऱ्या निवडणुकीमध्ये दाखवून देतील. तुम्ही म्हणताय की माझ्यासमोर केवळ भारतीय जनता पक्ष याचंच आव्हान आहे आणि मी ज्यांचा उल्लेख केला ते तुमच्यासमोर नगण्य आहेत किंवा तितके तुल्यबळ ते नाही आहेत. मग इतरही काही तिथे उमेदवार असतील, त्यांच्याबद्दल काय तुमच्या विरोधात? माझ्या विरोधामध्ये असलेलं आहेत. आता पक्षाचं काम आहे, कोणी पण जे कार्यकर्ता काम करतो. आता ही एक तर पाहिलं तर माझा जो कार्यकर्त्याचा आहे, आमच्या सर्व पक्षीय जे काही प्रभागात काम करणारे सर्व पक्षीय, मी प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान करणाऱ्यामधला आहे. कुणाचं काम कमी जास्त असेल, कुणाचं काही असेल. परंतु समाजसेवेची माझी व्याख्या आहे, की प्रत्येक जे कार्यकर्ता आहे, हे जर अपक्ष एक जर कार्यकर्ता सोडला तर प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनातच खतखत आहे, की ही बाई या ठिकाणी येऊन जे काही पैशाचा आव्हानात आहे, जे एक 4-4 फोर व्हीलर घेऊन उतरणं, कॅमेरेवा उतरणं, एक मोठी यंत्रणा उतरणं करणं, ही एवढी मोठी निवडणूक नाही. नगरसेवक म्हणजे एक साधी छोटी निवडणूक आहे. आणि या निवडणुकीमध्ये एवढा ताकझाक करून आपल्या पैशाचं आव्हान आणून लोकांना विकत घेण्याची भाषा ही करणं हे सगळ्याच कार्यकर्त्याला चुकीचं वाटत आहे. त्यासाठी प्रत्येक जे उमेदवार आहेत, माझ्या विरोधातले असतील किंवा इतर विरोधातले असतील, हे समाजसेवेचं काम करत आलेले आहेत. माझ्या हिशोबानं समाजसेवेची व्याख्या अशी आहे, की एखाद्या लग्नामध्ये वाढण्याचं काम करण्यापासून पत्रवळी उचलण्याचं काम हे माझ्यासोबत मी पाहिलेलं आहे, अनेक प्रत्येक उमेदवाराने केलेलं आहे. त्याचबरोबर एखाद्या अंत्यविधीमध्ये सहभागी होऊन त्या जे काही मृत व्यक्ती आहे त्याला आंघोळ घालण्यापासून, त्याला बांधण्यापासून, त्याला खांदा देण्यापर्यंत, स्मशानभूमीमध्ये ते लाकडंसुद्धा पार्थिवावर ठेवण्यापर्यंतचं काम. एखादा रस्त्यामध्ये अपघात झाला, चटकन गाडी आपली बाजूला लावून त्याला तात्काळ पाहणारा, पाणी देणारा, उचलणारा, ॲम्ब्युलन्स बोलवणारा, त्याला गाडी टाकून नेणारा, हा समाजसेवक असतो. कुठेही संकट येऊ द्या, कुठेही काही अन्याय होऊ द्या, अत्याचार होऊ द्या, तो त्या ठिकाणी लागलीच उपलब्ध होतो आणि आपलीच कृतज्ञता देतो. हे सगळ्यांनी केलेलं आहे. आम्ही अनेक वेळेस रक्तदान स्वतः केलेलं आहे, रक्त दिलेलं आहे ज्या ठिकाणी आवश्यकता असेल. रात्री 2-2, 3-3 वाजता आम्ही दवाखान्यामध्ये काढलेले आहेत. एखाद्या जर ठिकाणी जर समजा कुणावर अपघात झालेला असेल, कुणाला काही झालेलं असेल, तर आम्ही रात्र जागून काढलेले आहेत. त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. लोकांचे फोन संध्याकाळी 1-1, 2-2 नगरसेवकाच्या काळामध्ये 2-2, 3-3 वाजता जर पाणी येत नसेल, काही अडचण आली असेल, कुठं काही झालं असेल, तर आम्ही त्या ठिकाणी उठून गेलेलो आहोत. त्या ठिकाणी छोट्या मोठ्या आता समाजसेवा म्हणजे नगरसेवक
ही जर संकल्पना पाहिली तर लोक काय पाहतात, फक्त रस्ता, नाली किंवा इतर सोयीसुविधा. परंतु माझ्या दृष्टीनं नगरसेवक म्हणजे एक, ज्याप्रमाणे एखाद्या कुटुंबामध्ये कुटुंबप्रमुख असतो, तसा नगरसेवक म्हणजे एक त्या नगराचा कुटुंबप्रमुख असतो. ज्यावेळेस त्या नगरसेवक एक विश्वास मिळवायला पाहिजे, आणि मी ते मिळवलं आहे. मला ती ठाम खात्री आहे. त्याचमुळे मी आता तुम्हाला म्हणलो की ते माझ्यापुढे तगडं आव्हान नाही. कारण मी आज तुम्हाला सांगायला गेलं तर आपल्याला मी तासून तास माझ्या कामावर बोलू शकतो. छोटे छोटे कामं असतात लोकांचे, परंतु त्या नागरिकांना मी आत्मविश्वास म्हणजे आत्मविश्वास निर्माण केला आहे की ते मला एका फोनवर म्हणतात. बरेच लोक असे आहेत की माझे आहेत की ते मला एकेरी नावानं बोलवतात. फोन लावला, श्याम कुठे आहेस तू, माझं हे काम आहे. म्हणजे एवढा विश्वास आहे त्यांना की हा आपल्यासाठी आपल्याला अवेलेबल आहे. आणि आज पण मागील आता समजा 2017 ते 22, 30 ऑक्टोबर 2022ला कार्यकाळ संपला, परंतु त्याच्यानंतर 23, 24, 25 म्हणजे 3 वर्ष मी नगरसेवक पदावर नसताना देखील माझ्या घराचे दरवाजे सतत ओपन होती. लोकांचा ये जा त्याचप्रमाणे सुरू होता. आणि लोक छोट्या गोष्टीसाठी, घंटागाडी आहे, नालीच काढत नाहीत, रस्त्यावरचे लाईटच बंद आहेत, अशा छोट्या समस्या रोज आम्ही सोडवत असतो. आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचबरोबर सुखदुःखामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही उपलब्ध असतो. आम्हाला जशी मदत करता येईल तशी आम्ही करतो. आणि मी साहजिक सांगतो, तुमच्या प्रश्नावरच येतो की हे सगळे लोक केलेले आहेत. कुणं कमी केले, कुणं जास्त केले, हे आता लोकच ठरवतील की कोण याच्यामध्ये सगळ्यात चांगला कोण. परंतु तुम्ही जे म्हणताय की हे मातब्बर उमेदवार आहे का, तर या उमेदवारांना अशा प्रकारचं कुठलंही काम केलेलं नाही. एखादं दाखवावं यांनी की हे काम केलेलं आहे किंवा अशा गोष्टीने केलं. काहीच गोष्टीचे उगत हिंडताना फिरताना, लोकांना हातात देताना, बोलताना हे जर व्हिडिओ केले किंवा रील्स केल्या किंवा सोशल मीडियातून प्रचार केला, हा समाजसेवेचा भाग नाही. समाजसेवा ही मी जी सांगितली त्याप्रमाणे असेल. माझी व्याख्या ही, आता त्यांची व्याख्या त्यांना माहीत, परंतु एक जनरल समाजसेवेची आहे. आणि मी एक काय म्हणतात ते प्रत्येक दिलदार वृत्तीचा माणूस आहे. आणि मला माहीत आहे मी प्रत्येकाचा सन्मान करतो. विरोधक काय असतील त्यांच्या लेवलनं काम केलेले आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये माझी जनता, माझ्या प्रभागातील जनता सगळ्यापेक्षा उत्तम कोण हा निवडल. आणि याच्यामध्ये ह्या तर सर्वोत्तम तर सोडा, पण हे आमच्या कॉम्पिटिशनला सुद्धा नाहीत असं मी सांगू इच्छितो. आणि दुसरं एक महत्त्वाचा विषय आहे की त्या प्रबळ म्हणताय तुम्ही, तर त्या प्रबळ का नाही आहेत? कारण त्यांना ज्यावेळेस शिवसेनेचं तिकीट कटलं त्यावेळेस त्या BJPत गेल्या, उभाटा गटात गेल्या, वंचितकडे गेल्या, काँग्रेसकडे गेल्या, परंतु कुठल्याही पक्षानं त्यांना तिकीट दिलेलं नाही. त्यांना सरळ तिकीट नाकारलेलं आहे. यावरूनच कळते की त्यांची प्रबळता किती आहे ते. आता फक्त कसं असते, हे जे ॲडव्हर्टाईजचा जमाना आहे, प्रत्येकजण काय करते, जाहिरात बघून एखादं साबणाची जाहिरात झाली, साबण घेते, साबण वापरते, परंतु साबण हे 8 दिवस टिकणारे असते. याच्यामध्ये जाहिरातीवर हे जर उमेदवार दिला तर 5 वर्ष लोकांना नुकसान होणार आहे. हे उद्या जर समजा मुंबई पुण्याला निघून गेले त्यांच्या कामामध्ये, तर येणारी जनता माझी पोरकी होईल. त्यासाठी जनता सुजाण आहे, विचारपूर्वक निर्णय घेईल व अशा सगळ्या भूलथापाला, कुणाच्याही जाहिरातबाजीला बळी पडणार नाही, हा माझा ठाम विश्वास आहे. तुम्ही म्हणताय की माझ्या विरोधात असलेले अपक्ष उमेदवार हे केवळ तुल्यबळच नाही आहेत, तर ते अनेक पक्षांकडे उमेदवारी ते मागून आले असल्यामुळे ते पक्षाशी निष्ठावंत पण नाही आहेत, असा तुमचा थेट आरोप त्यांच्यावर आहे. तर आता निष्ठावंत त्याच्यामध्ये की जर निष्ठावंत असल्या असत्या तर त्यांनी शिवसेना सोडलीच नसती. एवढा का सत्तेचा हाव, एवढं काय त्या नगरसेवक पदात आहे की त्यांना ते पाहिजेच पाहिजे. ठीक आहे ना, जर पक्षानं उमेदवारी नाकारली, आज नांदेडमध्ये पाहिलं असेल की हजारो लोक निवडणुकीसाठी इच्छुक होते, परंतु 81 जागा आहेत. प्रत्येक पक्षाने महत्त्वाच्याच उमेदवाराला, जे की सर्वेत आहेत किंवा कोणत्या क्रायटेरियात बसले, त्यांना निवडणूक दिली. हे आणखी पक्षाचं एकनिष्ठपणे काम करतात, पुढच्या वर्षी दावा करतात, अजून चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतात. बरेच यावेळेसचे नगरसेवक आहेत की मागच्या टर्मला त्यांना पक्षानं तिकीट दिलेलं नव्हतं, त्यांना यावेळेस तिकीट मिळालं. म्हणजे हे काय आहे की या प्रक्रियेमध्ये कुठं न होता मला पाहिजेच, माझंच आहे. अरे लोकशाहीमध्ये चालत नाही बाबा हे. तू पैसे घ्यायचे, तू आणखी काय घ्यायचं ते पैशाच्या जोरावर तू जगातलं प्रत्येक सुख घेऊ शकतोस, परंतु पैशाच्या जोरावर हे लोकशाहीमध्ये हे संविधानिक पद, कोणतं हे जे पद आहे हे पद मिळवता येत नाही. मागच्या काळात अनेक इतिहासातून आपल्याला ज्या काही गोष्टी शिकाव्या लागतात. आताच मागच्या विधानसभेमध्ये पहा, असाच एक उमेदवार आमदार बालाजी कल्याणकरच्या विरोधात आला. अनेक विरोधकांनी त्यांना जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. त्याचीच पुनरावृत्ती मला वाटते हे माझ्यासारखी आहे. कारण लोकांना काय की सॉफ्ट, सरळ, लोकात राहणारा, लोकमान्य असा माणूस नको आहे. लोकांना फक्त म्हणजे काही लोकांना असं वाटतं की आपण यांना जागीच थांबवलं पाहिजे, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये हे आपल्याला अडचण बाजवतात. आज मी आमदार साहेबासोबत काम करतो आहे,
जिथं होतो तिथं निष्ठेनंच राहतो. मी मागील तुम्हाला सांगितलं असेल, मागच्या काळात पण मी जिथं होतो तिथे निष्ठेनं होतो. येणाऱ्या काळात देखील आमदार साहेबासोबत मी जोपर्यंत मी आहे, पक्षामध्ये आहे, साहेबासोबत आहे, एक निष्ठेनंच राहणार आहे. आणि नक्कीच आमदार साहेबाची ताकद वाढत आहे माझ्यामुळे. आज चांगली युवकांची संघटन मी वाढवण्याचं केलेलं आहे. बऱ्याच गोष्टी आज नांदेड उत्तरमध्ये देखील मी आज केलेलं आहे. संघटन चांगलं आहे, प्रत्येक गोष्टीची हे करत आहे. त्यामुळे काही विरोधकाला वाटत असेल की हा माणूस दाबला पाहिजे, त्याने पाहिलं की तिकीट जर मला मिळालं नसेल तर मी साहेबापासून दूर गेलो असतो, यासाठी काही जणांनी प्रयत्न केले. परंतु साहेब माझ्या मागे होते. साहेबाला माझ्यावर विश्वास आहे की हा माणूस कामाचा आहे, याच्यामार्फत आपण अजून सांगवीमध्ये काम करू शकतो. त्यासाठी आम्ही काम करत आहोत. इतरांवर आरोप करताना तुम्ही स्वतःचं एक मूल्यमापनही मध्ये केलेलं आहे. मगाशी तुम्ही म्हणालात की एवढ्या वर्षापासून मी सार्वजनिक जीवनामध्ये आहे, पण माझ्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. मग हा भ्रष्टाचाराचा आरोप तुमच्यावर झाला नाही, हे शिवधनुष्य पेलणं कितपत अवघड होतं, किंवा येणाऱ्या काळामध्ये तितकीच निष्कलंकता स्वतःची टिकून ठेवणं हे एक आव्हान वाटतं का सध्याच्या काळामध्ये? आव्हान आहे, परंतु आव्हान पेलायला आपण मी सक्षम आहे. कारण काय असतं की भ्रष्टाचार न करण्यामागं किंवा आपल्या लेकरांना माणसाचा काय एक मूळचा स्वभाव असतो. आईवडिलांचे संस्कार असतात, कुटुंबाचे संस्कार असतात, किंवा आपली एक वैचारिक भूमिका असते की आपल्याला काय साध्य करायचे. मुळात राजकारणामध्ये मी पैसा मिळवण्यासाठी आलेलाच नाही. मला माझ्या हातून दिवसभरामध्ये जर काही मी दिवसभरात चांगली कामं केली तर मी संध्याकाळी शांत झोपू शकतो. किंवा एखादा दिवस जर गेला की एखाद्याचं जर काम केलं नाही, किंवा ठीक आहे, राजकारणामध्ये मी मानत नाही की 100%च कामं होतात किंवा आलेल्या माणसाला प्रत्येकालाच आपण न्याय देऊ शकतो. परंतु माझं एक ध्येय आहे की मी आलेल्या प्रत्येक याला माझं 100% मी प्रामाणिकपणे त्याचं काम करण्याचा प्रयत्न करतो. मी 100% प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्याचं काम जर झालं नाही तर मला काही वाटत नाही. परंतु एखादं काम आलं आणि मी दुसऱ्या कामाच्या याच्यामध्ये, आता कसं 10 कामं असतात, 10 कामामध्ये आपण 2-4 कामं करू शकतो, 5-6 कामाला आपण तसंच ठेवू शकतो. एखाद्याला जर टाळलं तर माझ्या मनाला खंत वाटते की अरे आपण त्याला न्याय देऊ शकलो नाही. माझा उद्याच्या दिवशी त्याला फोन जातो किंवा मी काहीतरी माझ्या पद्धतीने त्याला कन्व्हिन्स करण्याचा किंवा सांगण्याचा प्रयत्न करतो. तर हे आपण असं काय म्हणजे करिअर म्हणून या ठिकाणी करिअर म्हणून आपण कधी या ठिकाणी आपण त्याला पाहिलं नाही. आपलं समाजसेवेची आवड होती म्हणून आपण या ठिकाणी आलेलो आहोत. शेवटाकडे आपण या ठिकाणी वळतो आहोत. शेवटचे 2 प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी विचारतोय. त्यातला पहिला असा आहे की तुम्ही मगासपासून सांगतायत की माझी विकासाची व्याख्या इतरांपेक्षा वेगळी आहे आणि मी निष्कलंक राहिलो आणि लोकांच्या सेवेमध्ये सातत्याने होतो. तर अशी कुठले उपक्रम आणि कुठली कामं आपल्याला सांगता येतील प्रामुख्याने की जी तुम्ही केलेली आहेत आणि मागे वळून पाहताना तुम्हाला समाधान वाटतं की ही जनतेची कामं मला करता आली आहेत? असे कुठले कुठले उपक्रम आणि कामं तुम्हाला सांगता येतील? विकासाची कामाचं तर मी प्रत्येक जनतेला भेटून माझा कार्य अहवाल दिलेलाच आहे. परंतु त्यामध्ये मी सामाजिक कार्य लिहू शकलो नाही. कारण काय, जर जास्त पेजेस बनवलं तर ते रटाळवाणं होते किंवा लोकांना वाचण्यामध्ये त्यामध्ये रस नसतो. परंतु मी सांगतो की मागील 20 वर्षापासून माझा सामाजिक उपक्रमाचा किंवा कार्यक्रमाचा खूप मोठी यादी आहे आणि ते निरंतर चालणार आहे. असं की म्हणजे शॉर्ट टर्म नाही की चला एखादा आपण सुरू केलो आणि लगेच बंद केलो. तर यामध्ये सांगायचं झालं तर माझ्या मित्रपरिवाराकडून मागील आता एक 10-15 वर्षापासून सततची पाणपोई दर उन्हाळ्यामध्ये चालू असते, हे सतत असते. मागील आम्ही 8-10 वर्षापासून सांगवीन ते औंढा नागनाथ पदयात्रेचं आयोजन करतो. यामध्ये एक भक्तिभावना सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही पदयात्रेचं आयोजन करतो. त्याच्यासोबतच घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो, तो नेहमी सतत चालू असतो. काही निवडणूक आला म्हणून असं टेम्पररी नसतो, सततचा कार्यक्रम मागील अनेक वर्षापासून चालू होतो. त्याचं सांगायचं झालं तर अशी अनेक कामं आहेत जे आम्ही सतत लोकांमध्ये मिसळण्यासाठी आपण विविध महापुरुषाच्या जयंत्या आहेत, त्याच्यावर आरोग्य शिबिरे आहेत, रक्तदान शिबिरे आहेत. मागील आजही नांदेड सांगवी प्रभागामध्ये एवढं माहिती आहे की कुठेही कुणाला रक्त लागलं तर ते श्याम कोकाटेच मिळवून देऊ शकतो. कारण वेगवेगळे आम्ही अनेक त्याचे कॅम्पस लावतो, आरोग्य शिबिरे असतील, म्हणजे वेगवेगळे आहेत. आणखी त्याच्यामध्ये आपण सांगत गेलं तर भरपूर आहेत. लोकांना हे सांगायची गरज नाही, कारण लोक आज मला जवळपास लहानपणापासून सगळं पाहत आलेले आहेत. तर ही माझी कामं आहेतच. त्याचबरोबर विकासाची कामं जर आहेत ते प्रमुख कामं आम्ही मार्गी लावलेले आहेत. पांडुरंगनगरचा जे मोठा नाला होता, जे की आमच्या इथला सगळ्यात पूर्ण पांडुरंगनगर, गोविंदनगर हे पूर्ण त्रस्त होते त्या नाल्याचं. त्या नाल्यासाठी आम्ही निधी उपलब्ध करून ते काम केलेलं आहे. त्याचबरोबर मुख्य रस्ते, आज सांगवी परिसरात जर सांगायचं झालं तर एकदम मुख्य रस्ते जे की मागच्या 20 वर्षात झालेले नव्हते. गावात जाणारे मुख्य रस्ते, बाहेरचे लोक आले तर म्हणायचे आपण कोण्या खेडेगावात चाललो, असे मुख्य रस्ते आज एकही मुख्य रस्ता राहिला नाही. स्मशानभूमीपर्यंत असेल, जुन्या गावापर्यंत असतील, गावातले अंतर्गत जे आहेत ते रस्ते आम्ही केलेले आहेत. तर ठीक आहे, एका मागच्या 20 वर्षाचा आपण
जो रखडलेला विकास आहे ते 5 वर्षात तर पूर्ण करू शकत नाही. आणि त्यात पण सांगायचं झालं तर 2017ला आमचा कार्यकाळ सुरू झाला. त्याच्यानंतर जे कोरोनाची महामारी आली याच्यामध्ये आमचे 2 वर्षे गेली आणि सत्तेच्या काही वर्ष आम्ही विरोधात होतो. त्यामुळं पूर्णतः कामं झालेली नाहीत. काही आणखी राहिलेली कामं आहेत. ती कामं आम्हाला येणाऱ्या काळामध्ये करायची आहेत. लोकांची ती कामं केली तर मला असं वाटेल की माझ्या आणखी येणाऱ्या काळामध्ये मी ती पूर्ण केल्याचं मला समाधान वाटेल. कोरोना काळामध्ये लोकांना तुम्ही मदत केल्याचंही तुम्ही मागे एकदा बोलताना म्हणाला होतात पत्रकारांशी. त्यावेळी कुठली कुठली कामं तुम्ही केली होती? कोरोना काळामध्ये अगोदर 2-3 कामं माझी राहिलेली सांगतो. सामाजिक आपण जे बोललेलं आहात त्याच्यामध्ये की महत्त्वाचे 2-3 कामं माझे सामाजिक याच्यामध्ये केलेले आहेत की जे की निधी व्यतिरिक्त आहेत पण लोकांसाठी आवश्यक होते. जी. माझं सांगवी प्रभाग आपण म्हणताय की शहरालगत आहे, परंतु शहरापासून डिव्हिजन आणि एअरपोर्टमुळे थोडंसं आम्ही बाजूला होतो. माझ्या सांगवी प्रभागातील नागरिकांना सर्वात मोठा त्रास होता की बाजाराचा. आम्हाला बाजाराला यायचं असेल तर सांगवीहून 10 रुपये तिकीट देऊन चैतन्यनगरच्या म्हणजे याच्या तरोड्याच्या आठवडी बाजारात यायला लावायचं बुधवारच्या आणि जाते वेळेस 10 रुपये देऊन जायचं. तर हे कुठंतरी बाजारासाठी आपण रोजच्या दैनंदिन गरजेसाठी किंवा आपल्याला बाजार नाही हे आमच्या बऱ्याच दिवसापासून आमच्या डोक्यात होतं. तर आठवडी बाजारामध्ये मी स्वतः आम्ही माझ्या मित्रपरिवारासोबत असून आमच्या सत्यवान आंबोरे यांची संकल्पना होती. आम्ही त्या संकल्पनेतून आठवडी बाजार आपल्या इथं सुरू व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आम्ही पाहिलं की म्हणजे कोणता दिवस आपल्यासाठी खाली आहे. तर नांदेडमध्ये एकच फक्त सोमवारचा दिवस खाली होता की ते सोमवारचा म्हणजे बाजार लोक येऊ शकतात. तर आम्ही बाजाराची तयारी केली. स्वतः हँडबिल्ड आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याच्या हातोहात दिलेले आहेत आणि पॉम्पलेट देऊन आवाहन करून वगैरे आम्ही त्या ठिकाणी आठवडी बाजार भरवलेला आहे. ते एक आहे. दुसरा विषय आहे की त्या आठवडी बाजारानंतर आजही लोकांचं फोन्स कॉल्स येतात की खूप छान काम झालं भाऊ, कारण आमची घरी कुणीतरी पुरुष बाजार आणायचा, व्यवस्थित निवडायचा नाही, पाहायचा नाही, तसेच घेऊन यायचा. त्याच्यानंतर आज आम्हाला स्वतः जाऊन घेता येतो. काही लोकांचे येतात की आम्ही 10-20 रुपये जे येण्या जाण्यात घालवायचो त्या ठिकाणामध्ये 10-20 रुपयात आमच्या 2-3 भाज्या येत आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे की संध्याकाळचा वेळ असायची, संध्याकाळच्या वेळेमध्ये ऑटोमध्ये प्रवास करणं सोयीचं नसायचं, महिलांसाठी वगैरे असुरक्षित असायचं. ते आज आम्हाला सोपं काम तुम्ही केलेलं आहे. तर आठवडी बाजार हे माझ्यासाठी अतिशय सुंदर असं काम झालेलं आहे आणि त्याच्यासाठी मला एक समाधान वाटतं. दुसरा विषय होता की सुरक्षितेचा जो विषय केलात, असं कामाला गेलं तुम्ही जर बोलत राहिला तर आपले तासनतास चालायचं आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न. महिला सुरक्षतेसाठी काय विषय होता की आमचा सांगवी भाग थोडासा दूर असल्यामुळे मध्यस्थी एक थोडा गॅप होता. आज आता चांगलं त्या ठिकाणी आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब यांच्या हातून अतिशय सुंदर असं फुटपाथ झालेलं आहे, गार्डन झालेलं आहे, वॉकिंग ट्रॅक झालेला आहे, आज प्रेक्षणीय स्थळ झालेलं आहे. परंतु त्याच्या अगोदर काही तो भाग जो होता तो थोडासा शहराच्या मध्ये गॅप ठेवणारा होता. त्या ठिकाणी चोरीचं, लूटमारीचं व असं प्रमाण व्हायचं. त्यासाठी पोलीस चौकी ही सांगवीमध्ये त्याला जागा म्हणजे मिळवण्यापासून महापालिकेमध्ये ठराव घेऊन मी स्वतः 5 गुंठे जागा आम्ही ठरावातून पोलीस चौकीला दिलेली आहे. त्या ठिकाणी सुंदर अशी पोलीस चौकी बांधण्यात आलेली आहे व त्या ठिकाणी पोलीस चौकी झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये त्या पोलीस चौकीत अनेक मनुष्यबळ वाढवण्यासाठी व चांगलं असं पोलीस स्टेशनच आम्हाला चांगलं हलवण्यासाठी मी प्रयत्नात आहे. येणाऱ्या त्या ठिकाणी ते काम देखील होईल, मला असा विश्वास आहे. तिसरं काय आहे की आणखी एक आमचा थोडासा आस्थेचा विषय होता की सांगवीतील एक आमचे गुरुवारी आहेत हिरागिरी महाराज, त्यांना आम्हाला एक नवीन रस्त्याचा विषय. आता महत्त्वाचा विषय सांगायचा झाला तर जेवढी काही कामं केलीत मी त्याच्यामध्ये प्रत्येक काम हे अडचणीतलं होतं आणि विरोधकांनी अडचणीत आणलेलं होतं. परंतु आपण नेहमी सत्याच्या बाजूने असल्यामुळं, सत्याचा झेंडा घेतलेला असल्यामुळं कुठल्याही कामाला मला आतापर्यंत अडचण आली नाही किंवा त्याच्यातून उतरून गेलं. तर एक जास्त वेळ घेत नाही, ते एक नामकरणाचा जे विषय होता त्या ठरावातून आम्ही संत हिरागिरी महाराज गुरुवारी यांचं नामकरण केलेलं आहे. हे माझ्यात महत्त्वाचे 3 कामं माझ्या हातून जी शाश्वत आणि अजरामर झालेली आहेत. येणाऱ्या काळात ती म्हणजे मी असेल लोक असतील नसतील ते त्या ठिकाणी राहतील. कोरोना काळातली तुम्ही कामं सांगा. अच्छा, हां, कोरोनातला विषय. आता कोरोनातला विषय असा होता की आम्ही पाहिलेला आहे की सगळ्यात म्हणजे सगळी महामारी होती, आपण सगळे त्याच्यातून गेलेलो आहोत. त्यावेळेसच्या याच्यामध्ये आपण पाहिलं तर फार क्रिटिकल परिस्थिती होती. माझ्या प्रभागामध्ये काही रामनगर, गौतमनगर असा भाग आहे. त्या ठिकाणी एकदम गरीबातला गरीब म्हणलं तरी एकदम गरीब म्हणजे माझा विषय आहे की त्यांना रोजचं पोट रोता हातावर, शेवटच्या घटकातला गरीब. म्हणजे आज जर काम केलं तरच आज आपण संध्याकाळी खातो, उद्याची भाकर होती. आज जर काम बंद केलं तर उद्या आपल्याकडे काही होत नाही. अशा वेळी मला तिथून काही कॉल आले की भाऊ असा विषय होतंय, हे होते. त्यावेळेस मग आता विषय होता की कोणी शिंकलं जरी तर लोक घरात पळून जायचे किंवा ही अशी भयानक परिस्थिती होती. परंतु
आता आपल्या घरावर संकट आले, जसं कुटुंबावर संकट आल्यावर कुटुंब प्रभागाची जबाबदारी असते, तसं आपल्या प्रभागावर संकट आले म्हणल्याच्यानंतर मी म्हटलं नाही, आपल्याला उतरलं पाहिजे. मी उतरलो. त्याच्यानंतर काही मित्रांना जवळ केले की आपल्याला जावं लागणार आहे. तर मित्र पण म्हटले ठीक आहे, काही हरकत नाही, आपण जाऊ. आम्ही गेलं तर त्या ठिकाणी आम्ही पाहिलं की अक्षरशः लोक म्हणजे एखादं व्याकुळ होऊन, भुकेनं व्याकुळ होऊन आपण जनावरं पाहिलीत, परंतु आम्ही त्या ठिकाणी माणसं पाहिली की अक्षरशः आता ते माणूस भावनिक होतो ते सगळ्या प्रकार पाहिल्याच्या नंतर. तर अक्षरशः आम्ही पाहिले की माणसं उपाशी पडलेली होती. तर आम्ही त्या ठिकाणी हे केले की आपल्याला काम केलं पाहिजे. आम्ही सगळे एकत्र आलो. एकत्र आल्याच्या नंतर आम्ही स्वतःनी खिचडी, जेवण जे काही बनवता येईल ते बनवायचं आणि त्यांना नेऊन त्या ठिकाणी वाटायचं. तरी हे जे काळ होता हे फारच भयानक होता. त्याच्यात एक प्रसंग सांगतो तुम्हाला. हे तर केलं आम्ही, अन्नदान तर आमचं काम होतं, आम्ही अन्नदान केलं. अन्नदानामध्ये जशीची मदत मिळेल, काही संघटना आल्या, काही आम्ही मित्रांनो, म्हणजे या ठिकाणी आपल्याला अन्नदानामध्ये विषय हे एक होता की लोक फार जमत होते त्या ठिकाणी. ते म्हणजे एक वेळेस खाल्लं की सकाळचं संध्याकाळी जमणार नव्हतं, संध्याकाळचं सकाळी, म्हणजे एक दिवसापुरतं होतं. मग त्यानंतर आम्ही काय केलं, काही मित्रांना आव्हान केलं की असा असा उपक्रम आहे आणि आपल्याला मदत पुरवायची. तर बऱ्याच जणांना मित्राने काय केले, मग तांदूळ कोणाला वाटत राहिले, आम्ही तांदूळ वाटले. त्याच्यानंतर हे केलं. 2-3 दिवस आमचा हा उपक्रम चालला. त्याच्यानंतर मग आपल्या गुरुद्वाऱ्याकडून अन्नदानाचं सुरू झालं. 2-3 दिवस म्हणजे 5-6 दिवस आम्ही असे काढले, ज्या ज्या ठिकाणी अन्न नाही. आम्हाला तिथं परिस्थिती अशी झाली की हे तर पहिले 2-4 दिवस चाललं, लोकांचं ज्या दिवशी घरामध्ये साठवणूक होती ती संपली, मग त्या लोकांना आणखी पुरवायचं. मग आम्ही आणखी एकत्र येऊन हे केलं. त्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी आपले हे असतील अन्नधान्याची दुकानं, म्हणजे स्वस्त केंद्र, तिथलं आम्ही हे अन्न वाटपलं, पूर्ण उघडून पूर्ण वाटून टाकलं. जेवढं आहे साठा ते कोणाचं आहे काय नाही, जे ज्यांना भूक लागली त्यांना अन्न पोहोचायचं. त्याच्यानंतर आम्ही बघितलं की जिल्हा परिषदमध्ये काही ते लेकरांसाठी अन्न यायचं, ते आपण साठवून ठेवलेलं असायचं. आम्ही ते पण उघडलं, ते पण लोकांना वाटून टाकलं. परंतु हे दिवस काढले. याच्यानंतरचे आले की लोकच पटापट जायला सुरुवात झाली. तर एक प्रसंग असा आहे त्याच्यातला की आता ते काम तर खूप आहे त्याला, म्हणजे नो बॉन्डिंग आहे याच्यामध्ये. मधल्या काळामध्ये आता हे करून घरी जायचं, घरी गेल्याच्यानंतर पूर्ण आंघोळ करायची, आपण पूर्ण फ्रेश व्हायचं. याच्यामध्ये माझा मुलगा आणि पत्नी, मी झालो नाही, पण पहिल्या त्याच्यामध्ये ते दोघंजणं कोविडच्या याच्यामध्ये पॉझिटिव्ह आले. त्याच्यामध्ये आणखी सगळ्याचं हे की बाबा हे बाहेरच्या गोष्टींना आपण करालो. तर हे हे काम तर केलेलं आहे. आता काही गोष्टी केलेल्या असतात ते कॅमेरा, म्हणजे प्रत्येक कॅमेरा घेऊनच करायचं नसतात किंवा ते सांगायचे नसतात, आपण केलेत. एक प्रसंग असा होता की या टप्प्यामध्ये मला एक आमच्या बाजूच्या शेजाऱ्याचा काकाचा फोन आला की फोन आल्या त्यांनी रडायला सुरू केले की श्याम, काकू गेली आणि ती घरी आहे आणि आम्ही दोघं पण, म्हणजे ते पण कोविडमध्येच ॲडमिट आणि त्यांचा मुलगा पण कोविडमध्येच ॲडमिट, म्हणजे क्वारंटाईन बाहेर केलेलं. तर अशा वेळी आता ते तर घरी गेल्यात, आता जाणार कसं आणि करणार कसं. तर यावेळेस आम्ही पाहिलं की जावं तर लागणार आहे, करावं तर काम लागणार आहे. आता त्याच्याच घरी तर ठेवता येणार नाही अशात. तर अक्षरशः मी बाहेर निघालो, 2-3 मित्राला फोन केलं, मी असं असं चाललो आणि आपल्याला त्यांचा अंत्यविधी करावं लागणार आहे. मी ज्या ठिकाणी हे सगळं लावून गेले त्याच्यानंतर बघितले की बाजूला त्यावेळेस विक्सची डब्बी, झेंडूबाम, ह्या सगळ्याचे त्या ठिकाणी जे होतं ते नक्की होते की हे कोविडनंच गेलेला आहे व्यक्ती. परंतु अशा वेळेस आम्ही बांधून वगैरे सगळं त्यांचं अंत्यविधीचं उचलण्यापासून, खांदा देण्यापासून एक 7-8-10 जण आले. नंतर काही लोकं पण आली गावातली, हे पाहत आहेत की आता कसं राहते, कुणीतरी पुढाकार घेणं आवश्यक असते. एक आपण एकाने केले की दुसरे येतात, परंतु त्यावेळेस आपण घेणं महत्त्वाचं असते. तर अंत्यविधी केला, व्यवस्थित केला. आज सुदैवानं असं म्हणावं लागेल की या काळात एखादा जर मी मित्र गमावला असता तर ती माझ्यासाठी फार अवघड गोष्ट होती. परंतु आमच्या मित्रपरिवारात याच्यात कुणीही कुणाला काही झालं नाही, ही ईश्वराची आम्हाला हे आहे. थोडं बंदच करा. तर मी खूप भावनिक झालोय. तुम्ही आत्ता हे सगळं सांगताय आणि अक्षरशः रोमांच अंगावर उभे राहिले. तुम्ही जो सांगताय तो काळ पुन्हा एकदा तो वाईट काळ पुन्हा डोळ्यासमोर जिवंत झाला आणि अक्षरशः माझ्याही डोळ्यात त्या ठिकाणी अश्रू आले. प्रचंड भयानक असा काळ, ज्यावेळी माणसं माणसाला घाबरत होती किंवा माणसाचं अस्तित्व माणसाला नको होतं. त्या काळामध्ये एकमेकांपासून माणसं दूर पळायला लागली. अशा काळामध्ये आपण लोकांना मदत केलीत. ही खूप मोठं काम आहे. राजकारणाच्या बाहेर जाऊन किंवा राजकीय परिघाच्या बाहेर जाऊन माणूस म्हणून आपण जे ठामपणे या ठिकाणी उभं राहिल्यात, ते खरंच व्यक्तिशः मला सुद्धा ते खूप प्रेरणादायी आणि खूप आनंददायी अशी गोष्ट आहे. अशी
अशा घटना फार कमी घडतात आणि अशावेळी धावून येणारी माणसंही फार कमी असतात. आपण त्या ठिकाणी ते होतात. ही खूप महत्त्वाची बाब आहे. आत्ता आपण जे बोलतो आहोत नांदेड महापालिकेच्या पार्श्वभूमीवर या सगळ्यांची चर्चा करतो आहोत. शेवटचा प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी पाटील विचारतो. तुम्ही विकास कामं भरपूर सांगितलीत. विकासाची तुमची व्याख्या या ठिकाणी 1-2 वेळा तुम्ही त्याची पुनरुक्ती या ठिकाणी केली. तर मी असं म्हणेन की या निवडणुकांना सामोरे जात असताना कुठल्या मुद्द्यांना तुम्ही घेऊन सामोरे जातात? यावेळी नक्की तुमचा अजेंडा काय आहे मतदारांकडे जाताना? मी आता सांगितल्याप्रमाणे की काही विकासाची कामं ही माझ्याकडून राहिलेली आहेत आणि ते विकास हा निरंतर चालणार आहे. आज झालं काम ते आता काही ना काही चालू होतं. भौगोलिकदृष्ट्या पाहता सांगवीचं क्षेत्रफळ जे आहे सांगवी प्रभागाचं ते अतिशय मोठं आहे. कारण 99 वस्ती ज्या ठिकाणी आता कसं असते शहरातली जे मध्यस्थीचे जे नगरं आहेत ती वाढत नाहीत त्या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी काय असते रस्ता नाली संपल्याच्या नंतर आपण नवीन सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करतो. आता त्याच्यामध्ये काय की सांगवीमध्ये अजून तिन्ही चारी बाजूनं शेती असल्यामुळं नवीन प्लॉटिंग पडत आहे, नवीन नगरं होत आहेत. त्यामुळे मागच्या काळामध्ये मी होईल तेवढी कामं केलीत म्हणजे 27 कोटीची कामं ही कमी नाही आहेत. परंतु क्षेत्रफळ पाहता नवीन वस्त्या पाहता मी पूर्ण ठिकाणी पोहोचू शकलो नाही. परंतु सुदैवानं यावेळेस आमदार शिवसेनेचे आहेत बालाजीराव कल्याणकर साहेब. नगरविकास खातं एकनाथ शिंदे साहेबाकडे आहे आणि दोन्हीही माणसं ही देणारी आहेत. याच्यामध्ये मला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये या दोन्ही नेत्याकडून मी सांगवीसाठी भरपूर निधी आणू शकतो आणि जे काही रटळलेलं 25 वर्षापासून सांगवी भकास आहे त्या या समोरच्या 5 वर्षामध्ये मला सांगवीला एक सुजलाम सुफलाम करणं, सांगवीला सर्व सोयीसुविधा पुरवणं, त्याचबरोबर सांगवी शहरात आहे हे प्रत्येक नागरिकाला वाटलं पाहिजे की आपण शहरात राहतो. त्यासाठी आता ठिकाणी आम्ही वाचनकट्टे सुरू केलेले आहेत. परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्हाला गार्डन हवं आहे, शाळा हवी आहे, त्याच्याबरोबर खेळण्यासाठी मुलांसाठी ग्राउंड हवं आहे. म्हणजे ज्या शहरामध्ये सुविधा हव्या आहेत त्या मला सांगवीला पुरवण्याच्या आहेत आणि माझा विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये मी ते नक्की पूर्ण करेल. आणि नक्कीच. त्याचबरोबर तुम्ही म्हणताय की निवडणूक आहे. माझ्यासाठी निवडणूक मला ठाम विश्वास आहे. विश्वास यासाठी आहे की मागच्या काळामध्ये देखील असंच आव्हान होतं आणि या देखील लोक मला संकटात आणण्याचा प्रयत्न आणि जिथं हे जे संकट आहे हे किंवा हे जे त्रास आहे हे इतिहासापासून पाहिलेलं आहे की संताला देखील कोणी सोडलं नाही. त्यावेळेस देखील काही लोक असायची त्यांना विरोध असायचा आणि मला ठाम विश्वास आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये पैशाचा सांगवीमध्ये महापूर जरी झाला किंवा कोणं कितीही संकट आणली किंवा कितीही स्ट्रॅटेज्या केल्या कितीही प्लॅनिंग केल्या तर येणाऱ्या काळामध्ये मागच्या काळामध्ये मला मतदारांनी 1300 मताने निवडून दिलेलं आहे. या काळामध्ये त्यापेक्षाही जास्त मताधिक्यानं माझी शीट लागेल. त्याचबरोबर सगळं आमचं पॅनल देखील मजबूत आहे. पॅनलच्या पॅनल निघेल हा माझा पूर्ण ठाम विश्वास आहे. नक्कीच. तुम्ही या ठिकाणी इतका छान विश्वास स्वतःबद्दल, स्वतःच्या कामांबद्दल आणि तुमचा जो चांगला भूतकाळ होता त्याबद्दलही तुम्ही या ठिकाणी व्यक्त करतायत. आमच्याकडे या बोला नांदेडच्या पॉडकास्टमध्ये जी मान्यवर मंडळी येतात त्यांना शेवटी आम्ही रॅपिड फायर घेतो. आत्ता मगाशी प्रश्न विचारताना आपण भरपूर मोठी आणि विस्तारित अशी उत्तरं देत होतो, चर्चा करत होतो. पण इथे तुम्हाला 1 किंवा जास्तीत जास्त 2 शब्दामध्ये तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत. आपण बराच लांबवर चर्चा घेतलेली आहे म्हणून फारशी प्रश्न नाहीत. अगदी 4-5 रॅपिड फायरमध्ये तुम्हाला प्रश्न घेणार आहे. त्याची तुम्हाला अशी क्विकली उत्तरं या ठिकाणी द्यायची आहेत. या रॅपिड फायरसाठी आपण तयार आहात का? येस. श्याम पाटील, आपल्यासाठी रॅपिड फायरमधला पहिला प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला विचारतो. राजकारण की समाजकारण तुमच्यासाठी महत्त्वाचं काय आहे? राजकारणातून समाजकारण. कारण मुळात पिंड सुरुवातच समाजकारणातून झालेली आहे की समाजकारण करताना मला असं निदर्शनास आलं की आपण राजकारणात राहिलो तर आणखी समाजाला न्याय देऊ शकू, लोकांच्या समस्या सोडू शकू. निश्चित. आपण 1-2 शब्दातले उत्तर घेऊयात. पक्षनिर्णय की जनभावना तुमच्यासाठी महत्त्वाचं काय? जनभावना. आत्ता सोडवण्यासारखे कुठले 3 प्रश्न आहेत जे तुमच्या समोर आहेत प्रभागामध्ये? प्रमुख रस्ते. मागच्या टर्ममध्ये नाल्या आणि पाण्याचा प्रश्न पूर्णतः सुटला आहे. परंतु काही ठिकाणी ड्रेनेज असेल ती समस्या. आणि तिसरा समस्या जी आहे तर माझ्यासाठी येणाऱ्या काळामध्ये सर्वात महत्त्वाची आहे की आता समस्या तर खूप आहेत, कोणतं निवडायचं हा प्रश्न आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की बेसिक सुविधा मला सगळ्यात द्यायचे म्हणजे रस्ते, नाली, ड्रेनेज, त्याबरोबर विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी एक सुसज्ज अशी लायब्ररी. तुमच्या प्रभागामध्ये आत्ता तुमच्या विरोधात असलेलं तुल्यबळ नेतृत्व कोणतं किंवा तुल्यबळ उमेदवार कोणता? भाजप. अच्छा. शेवटचा प्रश्न विचारतो आहे. तुमच्यासाठी
सक्षम नेतृत्व कोणतं? हेमंत पाटील, बालाजी कल्याणकर. दोन्ही आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि दोन्ही सक्षम आहेत. ओके. खूप छान पद्धतीने आपण या ठिकाणी उत्तरे दिलीत. रॅपिड फायरला सुद्धा आपण फार अशी विचारपूर्वक या ठिकाणी उत्तरे दिलीत. आपण आमच्या बोला नांदेडच्या या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या आणि जनतेच्या मनातल्या सध्या जे प्रश्न आहेत, तुमच्या प्रभागातल्या जनतेच्या मनातले जे प्रश्न आहेत, ते प्रश्न आम्ही तुम्हाला विचारण्याचा प्रयत्न केला. त्या सर्व प्रश्नांना अतिशय व्यवस्थितरित्या आपण उत्तरे दिलीत आणि या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या चॅनलचे देखील मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.